ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 41 ते 60 श्लोक 4 ते 5। देखै उत्प्लवनात सरिसा पक्षी फळासे झोंबे जैसा सांगई नरू केवी तैसा पावे वेगा तरी हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेनी एक वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पावी अंगममते अधिष्ठूनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळिती एर योगिये कर्माधारे वेतेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती न कर्मणा मनारंभान नैष्क्रम्यं पुरुषोष्णुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति वाचोनि कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना की पराप्राप्त कर्म सांडिजे हेतुलेनी नैष्क्रम्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे सांगई पहिलं तिरा जावे ऐसे व्यासन काजेत पावे तेथ नावे ते त्याजावे घडे केवी ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकुकी न कीजे के सिद्ध ही न सेविजे केवी सांगई जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पायी मग संतुष्टीच्या ठायी कुंठे सहजे म्हणून ऐके पार्था जया नैष्क्रम्य पदी आस्था तया उचित कर्म संस्था त्याज्यनो हे आणि आपुलिया ताडे आपा दिले हे मांडे के त्यजले कर्म सांडे ऐसे आहे हे वायाची सैरा बोलिजे उकलू तरी देखोनी पाहिजे परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी नहीं कच्चित क्षमोपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते हेयो शकर्म सर्व प्रकृती जैर्गुणे जव प्रकृतीचे अधिष्ठान
तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन, आपैसे आसे देखही वीत कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगई श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले. हे नासारंधर बुझाले परिमळून निघे, ना तरी प्राणपानगती, की निर्विकल्प जागली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नाव बोध उठेले, की चरण चालू विसरले. हे असे काय निमाले जन्म मृत्यू, हे न ठकेशी जरी काही, तरी सांडिले ते कायई. म्हणून कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. कर्म पराधीन पापणे, निपजत असे प्रकृती गुणे. येरी धरी मोकळी अंतकरणे, वाही जीवाया. देखई रथी आरुडीजे, मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळू होवनी हिंडीजे परतंत्रा. रामकृष्ण हरी.